भूमिकन्या र बायानो लई कार्यक्रम चांगला केला बर का. जेवा आता. असं कसं तारका तुम्ही? अगं मी हर्षवर्धन आल्यावर जीवी. थोडं आमच्या बरोबर थोडं थोडं काहीतरी खाल्लं असतं तर. बर आता तुम्ही एवढं मायेनं सांगताय तेव्हा मुलीशी बासुंदी पिन मी. आण ग माझ्यासाठी मुलीशी बासुंदी. जेवा. त्याच्यात साखर नाही ना घातली. आता बासुंदी म्हटलं की साखर येणारच की तारका. अगं होय पण मला साखर खायची नाही ना म्हणून विचारलं. नाही तारका, तुमच्यासाठी वेगळीच केली होती. दे. नुसतं सांगू नका, चाकून बघा. हो. तू न ग लक्ष्मीला सांग चाखाय. तारका, अहो आज लक्ष्मीचा उपवास आहे. उपवास? कसला उपवास? हर्षवर्धन तुला सांगितलंय बाय उपवास कराय? अगं नवऱ्याचा जीवच नाही तुझ्या. मी आज ते उपवास करून काय होणार आहे? तुम्हाला सांगते कसा जीव लावल तो नवरा. नवऱ्यानं जीव लावण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. हा नुसतं आपलं दुसऱ्याला संस्कारांचं ज्ञान देत राहायचं आणि आपण टोपली टोपली माती खात राहायची. हिच्यामुळं माझा हर्षवर्धन परदेशात जाऊ शकला नाही. हिच्यामुळं जेलमध्ये राहिला माझा हर्षवर्धन. अगं हिच्यामुळं हात बी भाजलं त्याच. आणि हे समज एका दिवसाचा उपवास करून फिटणार आहे वय. आता पटकन चव बघून सांग. आली मोठी उपवास धरणारी. उपवास सुटला तर अपशकुन होईल आणि मग तिच्या नवऱ्यावर काही संकट आलं तर. काय नाही संकट बिंकट येत. एवढ्या कशा आपण काय ढोर मरत नसतोय. हा गा तू. तू खा. थांबा थांबा, मी एक काम करतो. काहीतरी बघतो काय मिळतंय का. हा दम धरा. जाऊ आलोच मी, लगेच येतो. आलोच मी. आलो आलो. रस्सी मिळाली. दाबा ना, टाकू. जोरात पकडा. जोर लावा.
जमतंय का? या या. हा, हा. या या या. सांभाळ सावकाश. किती घाणेरडं दलदल आहे. अहो पर तुम्ही इथं दलदलीत आलातच कशाला? फिरायला? अहो ही काय फिरायची जागा आहे वय? हा? आणि यायचं तर कुणाला तरी बरोबर घेऊन यायचं. आता इथं दलदलीत अडकून जीवाचं काय बरं वाईट झालं असतं म्हणजे? भूषण आलेला माझ्यासोबत. मग हाय कुठे त्यो? सापडली. अरे भैया दोरीच सापडत नव्हती. पण तू बाहेर कसा आला? बळी काका धन्यवाद. तुम्ही नसते तर भैयाचा झाला होता टोटल लॉस. किती घाण वास येतोय. मला मला कसं तरी वाटतं. गाडी काढ, मला आंघोळ करायची आहे. लवकर गाडी काढ. या या चला या इकडे चला. चल 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 चल. हा हा चल चल. कुसुमताई प्रसाद घ्या. घरी सगळ्यांना द्या हा. तुम्ही आलात बरं वाटलं. येत जा परत हा. बरं बरं. अहो तुम्ही फक्त बोलवा, आम्ही लगेच येऊ. बरं मग येऊ का आता? हो हो. चल प्रियंका. अगं बाई, मी काहीतरी एक विसरलेच होते. मी जरा जाऊन येते. अगं आता काय विसरली? आले आले. आहे का आता? विसरले असेल काहीतरी. अहो अशीच आहे ती इसरबोळे. नेहमी काही ना काही इसरत राहते. अहो असते एखाद्याची सवय. कुसुमताई, तारका जे वागल्या ना ते खरंच खूप चुकीचं होतं हो. त्यांची सवयच आहे तशी. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते. अहो असं एवढं काही झालं नाही. मोठ्या आहेत त्या. होतं चुकून माकून. त्याच्यात काय एवढं? अगं आई, मी पकडलं म्हणून खाली पडली असतीस की तू. आणि काय करता काय झालं असतं म्हणजे. असं कसं चुकून होतंय म्हणते तू. असं म्हणू नये ग. आता त्यांचं वय झालं. साठी बुद्धी नाठी म्हणतात ना. आणि असं काय झालं ग? त्या काय बोलल्या आणि काय केलं म्हणून काय अंगाला बोकं पडतात वय ग? नाही, पण त्यांनी हे काही तुझ्यासोबत चांगलं नाही केलं. अगं शेतकऱ्याची पोरगी म्हणतीस ना स्वतःला. आणि मग स्वतःच विसरतीस वय. अगं जे पेरलं ना ते उगवतंय. आणि जशी कर्म केले ना तशी कर्माची फळ भोगावं लागतात. आणि प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोखा करणारा तो वर बसलाय. तू नको चिडचिड करू. पण तरी बी आई, मला यांचं वागणं काही नाही पटलं. बरं जाऊ दे, तू काळजी घे. मला बी काही लक्ष्मीताईंचं वागणं पटलं नाही बरं का तारक्का. नाही म्हणजे त्या बाईच्या वयाचा तरी विचार करायला पाहिजे होतं. पण कुणाला सांगावं तारक्का. आपलेच दातनी आपलेच वोट. मीठ मसाला लावून झाला असल तर मुद्द्याचं बोल. अहो तारक्का, तसं काही काम नव्हतं. पण मी तुमचे आभार मानायला आले होते. नाही म्हणजे एवढ्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला इकडं बोलवलं. आमच्या यांना इकडं काम दिलं. नाहीतर हे कर्ज काही या जन्मात आम्ही फेडू शकलो नसतो बरं का तारक्का. झालं. एक रिक्वेस्ट करायची होती. बोल. उद्यापासून यांच्या जागेवर मी येऊ का इथं काम करायला. नाही म्हणजे हे इकडं आले ना की आमचं दुकान बंद राहते. म्हणून आपलं म्हणलं मी. म्हणजे बघा तुम्ही तारक्का कसं. पर मी आज सांगीन ती कामं करावी लागतील. वय वय, तुम्ही मला काय बी काम सांगा, मी कशाला नाही म्हणणारच नाही. पर माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. जमल? जमल.
अहो तारका, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. अहो तारका, तुम्ही माझ्या रोल मॉडेल आहात. तुम्ही कोण अशी साधी सुधी हसती आहे होय? तारका, तुमच्या फक्त छत्रछायेखाली राहता आलं तरी बास आहे. होय का? बर, मग ये उद्यापासून कामाला. वय वय तारका, येते उद्यापासून. तारका, तुमचे लय उपकार झाले बघा. चला येते हा. तारका, तू हिला ये म्हणालीस, काय कळलं नाही. कळल, गच्च हळूहळू कळल. अरे माझ्या बुद्धिबळाच्या डावातलं एक प्याद हाय. आता मी ते कसं खेळवते ते बघ. काय झालं? तारक्का आम्ही बाहेर फिरायला गेलतो. तिथं भैयाला एक जागा आवडली, नेमकी तिथं दलदल होती. भैयाला नको म्हणलो, पण भैया उडी मारता मारता दलदलीत पडला. मला काही सुचलंच नाही. वाचवण्याचा प्रयत्न करायसाठी गाडीत दोरी आणायला गेलो. दोरी आणस्तोवर बळी काका आले आणि बळी काकांनी त्याला वाचवलं. ती बाई म्हणतच होती, लक्ष्मीने उपास मोडला तर हर्षवर्धनवर काहीतरी संकट ओढावेल. त्याच्यामुळे काय झालेलं नाहीये. याचा मूर्खपणा नडलाय समजा. अरे पाणी बंद झालं. आई, अजून पाणी हवंय. हो, आले आले. जा, आधी त्याला पाणी दे काढून. हो. कडक हा, लय भारी दिसतेस बरं का वहिनी. चुकलंच भूषणराव, चुकलंच. टोटल लॉस. लग्न करायला पाहिजे होतं. काय हो? काय गरज होती का हो तिकडे जायची? आपलं गप गुमान घरात बसायचं तर ते नाही. आणि लहान आहेत का हो तुम्ही? तुम्हाला एवढं बी माहित नाही का? दलदलीच्या डेऱ्यात एखादा माणूस जर गेला तर वाचत नाही म्हणून आता 4 गुराखी गुरं चरायला गेले होते तर दलदलीत अडकून मेलीत. ती जनावर किती गेली असतील काय माहित. आणि तुम्ही खुशाल तिकडे फिरायला गेले. तुम्हाला जर काय करता काय झालं असतं तर मी म्हणजे आम्ही कुणाकडे बघायचं होतं ना. मी काय एकटा गेलो नव्हतो, भूषण होता माझ्यासोबत. मग ते नाही अडकले, तुम्हीच बरे अडकले. त्यांनी उडी मारली आणि तो गेला पलीकडे. माझी जंप चुकली आणि मी खाली पडलो. नशीब बाबा आले तिथं म्हणून. हो, अरे त्या भूषणला दोरीच सापडत नव्हती. बरं झालं बळी काका तिकडे आले. त्यांच्याकडे कुठनं दोरी आली काय माहिती, पण त्यांनी मला वाचवलं. लक्ष्मी, मला जायला हवं. कुठे बाहेर निघालायस? हो. कुठे जायचं नाही, घरात बस बघू. आई, एकदा असं काय झालं म्हणजे नेहमी नेहमी थोडी होणार आहे. मी काय घरी बसून राहू का? अहो पण नक्की जायचंय कुठं? हा, बळी काकांनी माझा जीव वाचवला, माझी इतकी मदत केली. ट्रॉमा आणि इरिटेशनमुळे मी त्यांना थँक्स पण म्हणालो नाही. मला त्यांना थँक्स म्हणायचं. असा कसा रे वेंधळा तू हर्षवर्धन?
अगं मी मुद्दाम थोडीच केलं, चुकून झालं ना, त्यासाठीच चाललोय थँक्यू म्हणायला. वेळ कशीही आली ना तरी डोकं शांत ठेवून वागायचं असतं हर्षवर्धन. इतका बाहेरगावी शिकून आलास तरीही काही गोष्टी तुला अजून जमत नाही. सॉरी. अगं माझी चूक माझ्या लक्षात आल्यावर मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय नाही. बघितलंस लक्ष्मी, किती गुणी आहे माझं बाळ. मी बळी काकांना थँक्स म्हणून. मला पण यायचंय. मला पण बाबांना थँक्स म्हणायचं. आता तुला का थँक्स म्हणायचं? अहो म्हणायचंय असंच, येऊ द्या की. बरं तूही जा. हर्षवर्धन, हिला पण घेऊन जा रे बरोबर. पण तारक का? हे बघ, मी आता निघतोय, तुला यायचं तर ये माझ्यासोबत. डोंट वरी, मी तारक्काला नंतर समजवतो. बाबा अरे काय ग, आज जोडी ना. आलो हा. तुम्हालाच भेटायला आलो होतो. म्हणजे तुम्ही माझा जीव वाचवला, तुम्हाला थँक्यू पण बोललो नाही आणि काही न बोलताच निघून गेलो म्हणून. यात काही एवढं, अहो तुमच्या अंगाला चिकून लागला होता त्यामुळे चिडचिड झाली होती तुमची. त्याचं काय नाही एवढं. बरं आलाच आत तर वाईच, थोडं थोडं जेवून घ्या. हा, 2 घास खाऊन ये की. या. तुम्ही जेवले नाही अजून? अगं गडबडीत जरा राहूनच गेलं बघ, काम चालू होतं ना. काय कामात होतो? पोटात काही नसेलच तर काम करायला अवसर कुठून येणार आहे बाबा? आणि कशासाठी काम करतो आपण? पोटासाठीच ना. अगं आता राहू दे, राहून गेलं. मी काय म्हणतो, आता जावई बापू आलेत की नाही, जा पटकन टोपलं घेऊन ये भाकरीच. बर. अहो बसा की. हो, पण इथे कुठे जेवायचं? इथं कुठं म्हणजे? अहो शेतकऱ्याची हीच तर मजा आहे. अशी मस्त मोकळी हवा, त्या मोकळ्या हवेवर आपल्या डोलणाऱ्या पिकाकडे बघत भाकरीवर ताव आणायचा. हो तुम्हाला सांगतो, भाकरी कधी संपली कळत बी नाही. बसा बसा, हळू हळू, आरामात बसा. हा तुमचा डबा आहे ना? पण हो, असं काय करताय? अहो शेतकऱ्याच्या डब्यात कधी असं मोजून मापून नसतंय. कधी पण बघा, त्याच्या डब्यात कायम 2 भाकरी जास्तच असतात. बसा. नको, इट्स ओके. तुम्ही जेवा. अहो घ्या वाईच, 2 घास तरी खाऊन घ्या. बाबा एवढ्या इनवण्या करतायत तर खा की 2 घास. अन्न असं पुढ्यात अन्न आलेल्याला नाही म्हणू नये. पण खाणार कसं? खाणार कसं? हे असं असं हातात घ्यायचं आणि खायचं. हे घ्या कांदा. नाही ते हात स्वच्छ असले पाहिजेत ना. अच्छा, ते बी आहेच. हे घ्या. हा घ्या कांदा. हा, आता ते चिरणार कसा? चिरणार कसा म्हणजे असं आहे बघा, हे असं ठेवायचं, झालं चिरून. द्या इकडे. द्या. त्याबरोबर ना एकदम झकास लागतो बघा. करा सुरू.
वाव, खूप मस्त आहे. मग टेरिफिक. हा हा. ह्याची रेसिपी काय हो? हा? ह्याची रेसिपी रेसिपी म्हणजे म्हणजे बनवायचं कसं? बनवायचं कसं? मस्त झालं जेवण. छान. पाणी कुठे आहे? पाणी ते काय तिकडं? हे प्यायचं पाणी आहे? मग त्याला काय होते? अहो, तुमच्या बाटलीतल्या पाण्यापेक्षा आमचं विहिरीतलं पाणी शुद्ध असते. तुमच्या बाटलीतल्या पाण्यात तर मिनरल ऍड केलेले असतात. आमच्या विहिरीतल्या पाण्यात असलं काय ऍड करायची गरज नाही. सगळं ऑटोमॅटिक मिळतंय. हो. खूप छान झाली हा चेष्टा. पाणी आण. अहो, चेष्टा नाही करत आहे मी. अहो, खरंच त्यातून पाणी प्यायचंय. हो नाही चेष्टा नाही, खरंच सांगते. चांगलं पाणी आम्ही बी तेच पितो. हा. अच्छा. बरं या, मी दाखवते कसं पाणी प्यायचं. चला. एक गुड न्यूज आहे. काय? कस काय? म्हणजे अगं तू बस बस इथं, आता दगदग करू नकोस. गुड न्यूज आहे. अहो, ती गुड न्यूज नाही. मग कसली? उद्यापासून सावकारणीच्या घरी कामाला जायचं नाहीये. अरे ती बाई आणि बाबा मला जग उतर देतील का? उगाच काय बी? अहो, काय बी नाही हो. मी बरोबर तुमची सुट्टी करून आली. अगं पण कस काय तयार झाले ते? कारण आता तुमच्या जागेवर उद्यापासून मी कामाला जाणार आहे. काय? अगं पण कशाला? तू कशाला जातीस तिथं? काय करणार आहेस जाऊन? तुमच्या बहिणीला सरळ करणार आहे. तुमच्या बहिणीला बी सरळ करणार आणि बरोबर त्यांच्याकडून पैसा बी उकळणार. आता तुम्ही बघाच ही प्रियंका काय काय करते ते. हर्षवर्धन बळीला भेटायला गेलाय. ते तारका, त्यांनी हर्षवर्धनला दलदलीतून बाहेर काढलं ना, म्हणून धन्यवाद बोलायला गेलाय. आज नशिबानं हर्षवर्धन वाचलाय. अरे भाऊ असून तुला त्याला वाचवता आलं नाही. असा कसा चिखलात पडला तो? अहो तारक, मी त्याला नको म्हणलं होतो, पण त्यालाच तिकडे जायचं होतं. तरी बी अगोदर मी उडी मारून पुढे गेलो, त्याला म्हणलं तसाच उडी मारून ये. त्याला जमलं नाही, तो पडला. झाडाला उलटा टांगून खालून मिरच्याची धुरी द्याय पाहिजे. त्याशिवाय नाही तुझ्या अक्कल ठिकाणावर यायची. अरे आज त्या बळीनं त्याचा जीव वाचवला म्हणून तो त्याचा आभार मानेल. उद्या बळी जे म्हणील त्याप्रमाणे वागील. आपण काय करायचं? तारक, मी का मुद्दाम केलं का? तो म्हणला म्हणून झालंय. आता यात माझी काय चूक? आता बाप आल्या बघते काय करायचं ते. जेवण करायचं नाही का? हो तारका. म्हणी का?